Hello everyone. In last lecture we learned the concept that is input devices and these are mouse, keyboard and scanner. Today we are going to learn the concept that is the output devices and there are two types of output devices which we have to learn. So before we start we just focus on what is meant by output devices. So the output devices means it is a equipment or component which are used to display the result to user. So the output devices supplies a result or information of processing from primary storage to user. And to display this information, we uses two commonly used output devices, that is a monitor and printer. So first one is a monitor. It is also known as screen. So monitors are most popular output devices used for producing soft copy output. Okay. सो द मिनिंग ऑफ सॉफ्ट कॉपीचं म्हणजे मिनिंग काय, तर जे काय तुमचं आउटपुट आहे हे आउटपुट काय असणार आहे, तुमच्या स्क्रीनवरतीच डिस्प्ले केलं जाणार. तुमच्या कम्प्युटरमध्ये सॉफ्ट कॉपीच्या थ्रू तिथं स्टोअर पण केलं आहे आणि तुम्हाला ती डिस्प्ले करायचं काम केलं आहे. आणि ज्याला हार्ड कॉपी म्हणतो, हार्ड कॉपी म्हणजेच काय असणार आहे, फॉर एक्झाम्पल एखादी प्रिंट आपण काढलेली असेल, ओके, मग त्या डॉक्युमेंट्सला आपण टच करू शकतोय, त्याला म्हणतो हार्ड कॉपी. आणि सॉफ्ट कॉपी म्हणजेच काय म्हणतोय, जे फक्त तुमच्या सॉफ्टवेअरच्या फॉर्मॅटमध्ये किंवा एखाद्या ॲप्लिकेशनच्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवता, त्याला काय म्हणणार आहे, सॉफ्ट कॉपी आउटपुट. सो द मॉनिटर कॅन प्रोड्यूस द आउटपुट ऑफ सॉफ्ट कॉपी फॉर्मॅट. सो द नेक्स्ट इट इज डिस्प्ले द आउटपुट ऑन अ टेलिव्हिजन लाईक स्क्रीन. ओके, ही जी स्क्रीन आहे ही टी व्ही सारखी स्क्रीन आहे, त्या स्क्रीनवरती तो आउटपुट डिस्प्ले करायचं काम करतो. इट इज अ ग्लास स्ट्रक्चर असतं त्या ठिकाणी आणि इथं फॉस्फरसची मोस्टली फॉस्फरसची स्क्रीन तर अवेलेबल असते. नेक्स्ट आहे द मॉनिटर असोसिएट विथ द कीबोर्ड इज कॉल्ड एज VDT, दॅट इज अ व्हिडिओ डिस्प्ले टर्मिनल अँड इट इज अ मोस्ट पॉप्युलर इनपुट आउटपुट डिव्हायसेस आहे. आता देर आर टू टाइप्स ऑफ मॉनिटर्स अँड फर्स्ट वन इज अ कॅथॉड रे ट्यूब. ओके, ही जी ट्यूब आहे याला म्हणतो CRT, दॅट इज कॅथॉड रे ट्यूब. सो द कॅथॉड रे ट्यूब मॉनिटर्स लुक लाईक अ टेलिव्हिजन and are normally used with a non-portable computer system. म्हणजे जे काय असणार आहे, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी इझिली आपण हलवू शकत नाही आहे. ओके, डिफिकल्ट टू प्लेस, इकडे तिकडे प्लेस करायला आपल्याला डिफिकल्ट आहे सारखं, त्याला आपण काय म्हणणार आहे, त्या ठिकाणी जे आहे ते नॉन पोर्टेबल आहे आणि अशा ठिकाणी आपण काय करतो, कॅथॉड रे ट्यूबचा यूज केला तो. म्हणजे जे पूर्वीचे कम्प्युटर्स होते ते ह्या टाईप्समध्ये होते, की आपले टी व्ही जे आपण बघतोय तर टी व्ही कसे होते, ह्या टाईपमध्ये अवेलेबल होतात. आता ह्याच्या आतमध्ये काय आहे, तर ह्याच्या आतमध्ये ही CRT ट्यूब अवेलेबल असते. हे जे फॉस्फरस स्क्रीन आहे ती म्हणजे आपली काय झाली, ही स्क्रीन झाली त्या ठिकाणी. आणि जे बॅक साईड म्हणजे काय असणार त्या ठिकाणी, ही जी बॅक साईड झाली. ओके, आता ह्याच्या मागं पिन्स वगैरे असतात, तिथे आपण सगळं जे कंट्रोलिंग अटॅच करायचं काम करतो. आणि इथून काय होतं की कॅथोड्स तुमचे त्या ठिकाणी फायर केले जातात, त्या गनच्या थ्रू फायर केलं जातं. आणि हे फायर केल्यानंतर हे कुठे ना तुमच्या इलेक्ट्रॉन गन असणार आहे आणि त्या गनच्या थ्रू फायर करून हे जेव्हा इलेक्ट्रोड कुठे येणार, तुमच्या ह्या बीमवरती येणार आहे. ओके, आता दोन प्लेट्स आहेत बघा, ही ज्या व्हर्टिकल आहे आणि ही ज्या हॉरिझॉन्टल प्लेट्स आहेत, ह्या हॉरिझॉन्टल व्हर्टिकल प्लेट्सच्या थ्रू काय करतात, ते तुमची इमेज काय करते, ह्या पर्टिक्युलर या स्क्रीनवरती हिट केलं जातं आणि त्यानंतर जी काय तुमची इमेज असेल ती इमेज आपल्याला स्क्रीनवरती डिस्प्ले करायचं काम केलं जातं. त्यामुळे हे जे आहे हे म्हणजे कॅथॉड रे ट्यूब, जी तुमच्या ह्या टेलिव्हिजन स्क्रीनच्या किंवा आपण म्हणतो कॅथॉड रे ट्यूबच्या मॉनिटरच्या ह्या इनसाईडमध्ये प्लेस केलेली असते. ओके, नेक्स्ट आहे हे जे सेकंड वन आहे तर तिचं फ्लॅट पॅनेल मॉनिटर आहे. हा जो आत्ताच आपण LCD बघतो, TV LED TV बघतो, ते कसले तुमचे फ्लॅट पॅनल झाले. म्हणजेच काय, इट इज थिन इन साईज आहेत आणि लाईट इन वेट आहेत. ओके, आणि इट इज कॉमनली युज्ड विथ अ पोर्टेबल कम्प्युटर सिस्टीम. म्हणजेच काय, जे इझिली इकडे तिकडे प्लेस करता येतील अशा ठिकाणी काय केलं तिथं यूज केलं जातं त्या ठिकाणी. सो इट ऑक्युपाइज द लेस स्पेस ॲज कम्पेअर टू CRT मॉनिटर्स. सो नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सेकंड टाईप, दॅट इज अ प्रिंटर. सो द प्रिंटर आर यूज टू प्रिंट दी हार्ड कॉपी आउटपुट. ओके, हार्ड कॉपी म्हणजेच काय, मग आपण जसं बघितलं की जे काय तुमचं पेपरवरती आउटपुट डिस्प्ले करायचं काम कोण करणार, या ठिकाणी प्रिंटर करतो. ओके, सो देर आर 3 टाइप्स ऑफ प्रिंटर्स, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर, इंकजेट प्रिंटर अँड लेझर प्रिंटर. सो वन बाय वन बघूया. फर्स्ट वन इज अ डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. आता नावातच आहे डॉट. ओके, सो ह्याच्यामधले जे इमेजेस असतात, कॅरेक्टर असतात किंवा एनी सिम्बॉल कन्सिडर करा,
ते सिम्बॉल जे ड्रॉ करताना ते काय करतात, पॅटर्न ऑफ डॉट्स क्रिएट करतात. ओके, सो द पॅटर्न ऑफ डॉट पासून पर्टिक्युलर इमेज किंवा आपण म्हणू शकतो की लेटर्स तयार केलं जातात आणि त्याच्यावरून ते जे काय प्रिंटिंग असेल ते प्रिंटिंग केलं जातं त्या ठिकाणी. ऑल्सो इट इज नोन ॲज इम्पॅक्ट प्रिंटर, म्हणजेच काय, हिट केल्यानंतर ओके नॉईज वेगवेगळा क्रिएट केला, नॉईज क्रिएट होते त्या ठिकाणी. आणि ॲज वेल ॲज ह्याच्यामध्ये काय तर हिट केलं जातं, म्हणजे ते पिन्स तुम्हाला दाखवत आता, ते पिन्स हिट केल्यानंतरच काय होतं, तुमचं जे काही इमेज असेल ती इमेज तुमची क्रिएट केली जाते त्या ठिकाणी. जर तुम्हाला मल्टिपल कॉपीज हव्या असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी कार्बन पेपरचा यूज करावा लागेल. आणि हा हे कसं तुमचं एकदम सगळ्यात स्लो जे प्रिंटिंग आहे, स्लो स्पीड आहे त्याचं त्या ठिकाणी. त्यामध्ये 30 to 600 कॅरेक्टर्स पर सेकंड एवढंच तो प्रिंट करू शकतो. अँड इट इज अ चीप इन कॉस्ट, कॉस्टला एकदम कमी आहे त्या ठिकाणी. आणि ऑपरेशनल कॉस्ट कशाची कमी आहे त्या ठिकाणी. आता ही जी आहेत या त्याच्या इमेज ऑफ डॉट मॅट्रिक्स प्रिंटर आहे. ओके, ही जी आहे इमेज तीच म्हणजे ह्या टाईपमध्ये. ओके, आता आपण इथे स्क्रोल त्या अवेलेबल आहेत, आपण त्याला मूव्ह करू शकतो, पेपरला वर खाली करू शकतो. हा जो आहे हा पेपर आहे ज्या ठिकाणी तुमचं ॲक्च्युअली आउटपुट डिस्प्ले करायचं काम करते. आता ह्याच्यामध्ये जे असतात ते हे जे डॉट्स आहेत हे डॉट्स तुमच्या टायनी पिन्सच्या थ्रू जे प्रिंट हेड अवेलेबल असतो त्या हेडला सगळ्या पिन्स अटॅच केलेल्या असतात. आणि त्या पिन काय करणार आहेत, ह्याच्यामध्ये जी इंक एक रिबन असते आडवी प्लेस केलेली. ओके, म्हणजे पहिल्यांदा हा पेपरच्या वरती एक इंक रिबन असणार आहे आणि त्याच्यावरती एक प्रिंट हेड असतो. त्या प्रिंट हेडला वेगवेगळ्या पिन्स अटॅच केलेल्या असतात आणि त्या पिन जशाच्या हिट करतील तशी तशी त्या इंक रिबनवरती हिट करणार आहे तो, आणि त्याची इमेज काय होती ह्या पेपरवरती डिस्प्ले करायचं काम केलं जातं. ओके, आणि हे जे आपण बघितले तर ओके खाली दाखवले बघा, हे जे खाली डॉटेडमध्ये दाखवलं आहे ही म्हणजेच काय त्याची इमेजेस. इथं ई काढून दाखवले. असे वेगवेगळे डॉट्सचे कॉम्बिनेशनपासून याची जी इमेज आहे ती इमेज क्रिएट केली जाते. तर मग याला काय म्हणतात, डॉट मॅट्रिक्स प्रिंटर. ओके, सो नेक्स्ट वन इज अ इंकजेट प्रिंटर. सो इंकजेट प्रिंटर हा कसा आहे, तर इंकजेट प्रिंटर हा तुमचा ॲज कम्पेअर टू डॉट मॅट्रिक्स स्पीडनं जास्त आहे. ओके, कॉस्टनं पण जास्त आहे. डॉट मॅट्रिक्स प्रिंटर हा कसा होता, इम्पॅक्ट आहे, पण हा कसा आहे नॉन इम्पॅक्ट, म्हणजे त्याचा कुठलाही प्रकारचा नॉईज तो क्रिएट करत नाही, साऊंड तो क्रिएट करत नाही ॲक्च्युली प्रिंटिंग करताना. ओके, अँड हे कसं आहे तुमचं की तुम्हाला मोनोक्रोम म्हणजेच काय आपण म्हणू शकतो त्याला की तुम्ही एका कलरमध्ये किंवा मल्टी कलरमध्ये दोन्हीमध्ये स्वतःमध्ये कलरिंग अवेलेबल असतं त्या ठिकाणी. ह्याच्यामध्ये काय इट इज एक्सपेन्सिव्ह दॅन डॉट मॅट्रिक्स. डॉट मॅट्रिक्सपेक्षा कॉस्ट ह्याची कशी जास्त आहे. आता मागाशी आपण जसं बघितलं की डॉट मॅट्रिक्समध्ये काय होतं की एक प्रिंट हेड होतं आणि त्याला पिन्स होत्या आणि त्या पिन्स त्या रिबनवरती हिट केल्यानंतर काय होतं तुमचं ते डॉट्स क्रिएट केले जाते. सेम वे ह्याच्यामध्ये काय असतं तर प्रिंट हेड अवेलेबल असतो आणि त्याला टायनी नोझल्स असतात आणि त्या नोझलमधून काय होतं तुमची इंक ड्रॉप केली जाते खाली आणि त्या इंकवरनं तुमचं काय असणार आहे, जे काय तुमचं कॅरेक्टर असेल ते कॅरेक्टर तुमचं किंवा जे आपण म्हणतो की इमेजेस किंवा जे सिम्बॉल असेल तर सिम्बॉल तो फॉर्म करायचं काम करतो. ओके, आता ते कसं दिसते आपण बघूया. ओके, हा जो आहे तो इंकजेट प्रिंटरची तुमची इमेज आहे. म्हणजे हा जो प्रिंट हेड आहे हा तुमच्या इथं इनसाईड आतमध्ये असणार आहे पेपरच्या वरती. ओके, त्यातून हे टायनी नोझल्समधनं हे इंक स्प्रे केले जाते खाली. ओके, जे ड्रॉपलेट्स आहेत. ओके, मग थेंब खाली खाली एक एक थेंब थेंब पडत राहणार त्या ठिकाणी आणि ते कुठं पडणार आहे, प्रिंट मीडियावरती पडणार आहे आणि ज्या कलरचं हवं आहे त्या कलरनुसार ते ती इमेज क्रिएट करायचं काम केलं जातं. तेव्हा प्रिंट हेड कुठे अवेलेबल असतो, इंकजेट प्रिंटरमध्ये अवेलेबल असतो, जो काय होतं इंक स्प्रे करायचं काम करतो. आणि हे नोझलमध्ये, नोझल मीन्स काय, थ्रू नोझल काय करणार त्या ठिकाणी इंक ड्रॉप केली जाते त्या ठिकाणी. आता नेक्स्ट बघायचं थर्ड टाईप, दॅट इज द लेझर प्रिंटर. ॲज कम्पेअर टू डॉट मॅट्रिक्स अँड इंकजेट प्रिंटर, लेझर प्रिंटर हा कॉस्टनं जास्त आहे, दॅट इज अ मोर एक्सपेन्सिव्ह. नेक्स्ट आहे ते आपण म्हणू शकतो की तुम्हाला कलर कॉपी अँड ॲज वेल ॲज मोनोक्रोम दोन्ही पण ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. स्पीडनं दोघांपेक्षा डॉट मॅट्रिक्स आणि इंकजेटपेक्षा स्पीड हाय स्पीड आहे त्या ठिकाणी त्याचं अवेलेबल आहे. आणि ह्याच्यामध्ये काय केलं जातं तर लेझर बीमच्या थ्रू तुमची इमेज क्रिएट केली जाते आणि जी काय असेल ती इमेज किंवा तुमचं जे काय असेल आउटपुट तो क्रिएट करायचं काम करतो. आता ह्याच्यामध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये एक ड्रम अवेलेबल असतो, फोटो कंडक्टिव्ह ड्रम असतो, टोनर एक अवेलेबल असणार आहे त्या ठिकाणी आणि थ्रू त्याच्या काय केलं जातं तुमचं जी काय इमेज असेल ती इमेज जनरेट करायचं काम केलं जातं. तर टोनर इज देन परमनंटली फ्युज्ड ऑन अ पेपर विथ हीट अँड प्रेशर टू जनरेट द प्रिंटिंग आउटपुट. तर टोनरच्या थ्रू काय करतात तुमच्या त्या पेपरवरती हीट आणि प्रेशरच्या थ्रू जे काय असेल आउटपुट ते आउटपुट डिस्प्ले करायचं काम केलं जातं.
आता ह्याच्यामध्ये कसं आहे, तर लेझर प्रिंटर हा आहे जो तो एकदम हाय क्वालिटीचं आउटपुट डिस्प्ले करायचं काम केलं जातं. का तर 600 to 1200 DPI, दॅट इज द डॉट्स पर इंच, एवढ्या स्मॉल ह्याच्यामध्ये ते काय केलं तर एकदम काय म्हणतात एकदम फाईन क्वालिटीचं तुमचं ते आउटपुट क्रिएट करायचं काम केलं जातं त्या ठिकाणी. सो नेक्स्ट वन इज हा कसा आहे, नॉन इम्पॅक्ट प्रिंटर आहे. इंकजेट प्रिंटरसारखाच हा नॉन इम्पॅक्ट आहे, कुठलाही नॉईज तो क्रिएट करत नाही त्या ठिकाणी. आणि ज्यामध्ये दोन्हीमध्ये मोनोक्रोम म्हणजेच काय, एका कलरमध्ये किंवा मल्टिपल कलरमध्ये सुद्धा तुम्ही तर प्रिंट इथं तुम्ही काढू शकता. सो सगळ्यात लो स्पीड त्याचं काय आहे, तर 4 to 12 पेजेस पर मिनिट, एका मिनिटाला 4 ते 12 पेजेस प्रिंट करतो. हे सगळ्यात स्लो स्पीड झालं. आणि सगळ्यात हाय स्पीड त्याचं काय आहे, तर 500 to 1000 पेजेस पर मिनिट्स, एका मिनिटाला तो 500 ते 1000 पेजेस तो प्रिंट करतो. हे त्याचं काय सगळ्यात हाय स्पीडचं लेझर प्रिंटरसुद्धा अवेलेबल आहेत. त्यामुळे हा कसा आहे, मोस्ट एक्सपेन्सिव्ह आहे त्या ठिकाणी, मोर एक्सपेन्सिव्ह दॅन डॉट मॅट्रिक्स अँड इंकजेट प्रिंटर. आणि ह्या त्याच्या काय झाल्या, इमेजेस झाल्या, या इमेजेस डॉट मॅट्रिक्स लेझर प्रिंटरच्या झाल्या. सो आज आपण बघितलं आउटपुट डिव्हायसेसमध्ये. फर्स्ट वन इज अ मॉनिटर, त्यालाच आपण म्हणतो स्क्रीन. अँड सेकंड वन इज अ प्रिंटर. आणि प्रिंटरचे आपण 3 टाईप्स बघितलेले होते. ते कुठले, डॉट मॅट्रिक्स, इंकजेट प्रिंटर अँड लेझर प्रिंटर. ओके, थँक्यू.